पण शिकार करता करता त्याची शिकार झाली. एका अस्वलानं त्याची शिकार केली. अस्वलानं शिकार केली आणि तो मणी त्यानं त्याच्या गळ्यातून काढून घेतला. काय आहे ही चमकती वस्तू? म्हणून त्या अस्वलाचं लक्ष त्या मण्यावरती केंद्रित झालं. तो मणी आपल्याला भेटावा म्हणून त्यानं तो मणी घेतला आणि तो अस्वल तो मणी घेऊन गेला. पण या ठिकाणी सत्रजिताला आपला भाऊ दिसला नाही, मणी दिसत नाही. सत्रजितानं भगवान श्रीकृष्णावरती आरोप लगावला. या भगवंतानं या द्वारकाधीशानं काहीतरी केलं असेल. यानंच माझ्या मनीचं हरण केलंय, यानंच माझं मणी चोरलंय. कारण हा गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी चोरत होता. याला चोरी करायची सवय आहे. यानं माझ्या समस्त मण्याची चोरी केली. याला धनाचा लोभ झालाय, याला धन हवं होतं म्हणून या द्वारकाधीशानं माझं मणी चोरलंय. म्हणून भगवान श्रीकृष्णावरती त्यानं आरोप लगावला. हे आरोप सिद्ध करण्यासाठी भगवंतानं स्वतःवरचा आरोप हटवण्यासाठी स्वतः त्या मनीचा शोध घेण्यासाठी निघाले. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण मण्याचा शोध घेता घेता एका अरण्यामध्ये आले. ज्या ठिकाणी सत्यजिताचा भाऊ पडलेला होता, मृत्युमुखी पडलेला होता. अस्वलानं त्याची शिकार केलेली होती. त्या ठिकाणी येऊन बघितलं तर सत्यजितचा भाऊ तिथं पडलेला आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये त्याच्यापाशी मणी नव्हता. भगवंत शोध घेऊ लागले. घेता विचारपूस करता अनेक प्राण्यांना विचारपूस केली. मणी बघितला का? तेवढ्यामध्ये त्यांना एका पहाडापाशी, एका गुफेपाशी एक अस्वल दिसला आणि त्याच्या गळ्यामध्ये चमकतो मणी दिसला. भगवंत त्या अस्वलापाशी आले आणि त्या अस्वलापाशी आले आणि सांगितलं, हा मणी आमच्या राज्यातील सत्रजित नावाच्या माणसाचा आहे. हा मणी तुम्ही आम्हाला परत देऊन टाका. हा समंतक मणी तुमचा नाही, हा मणी तुम्ही परत द्या. त्या अस्वलानं प्राण्यांची भाषा भगवंतालाही कळत होती. कारण भगवंत सर्व व्यापक आहे. सर्व गती राम देहादेही येतो. हा शकत सहस्रदर्शनी भगवंत विठ्ठल जळीत काही भरला रिका ठाव नाही उरला. आजल्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल, आजल्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठलची तरी बघा, तरी बघा, आमच्यामध्ये जर एकदा का मुलीला एखादी वस्तू दिली तर पुन्हा ती मागितलं जात नाही. आता मी माझ्या मुलीकडून ती मणी घेऊ शकत नाही. देव म्हणे आता याच्यावरती काहीच मार्ग नाही का? त्यावेळेस त्या अस्वल सांगतात. त्या अस्वलाचं नाव आहे जामवंत. जामवंत सांगू का? रामायणामध्ये त्या जामवंतांनी हनुमंतांना त्यांच्या विद्येचं ज्ञान म्हणून दिलं. समुद्र पार करण्यासाठी सेतू बांधण्याची कल्पना त्या जामवंतांनी दिली. एवढी श्रेष्ठ ते जामवंत. मागच्या जन्मात भगवंतासमोर राम अवतारामध्ये जामवंत म्हणून राहत होते. आता याही अवतारामध्ये अस्वलाचं रूप घेऊन भगवंताची आणि त्यांची भेट होते. जामवंतजी सांगतात, देवा मी देऊ शकत नाही. मी माझ्या मुलीला दान केले. पण आमच्या एकदा मुलीला काही दिलं तर परत मागून देत नाही. देव विचारतात, काही पर्याय आहे का याच्यावर?
प्रॉपर्टी म्हणजे पतीचा अर्धा हक्क असतो. माझ्या मुलीसोबत जर तुम्ही विवाह केला तर तिची प्रत्येक वस्तू तुमची होईल आणि तिची समंत कमाई सुद्धा तुमचा होऊन जाईल. हे तुम्ही तो कोणालाही देऊ शकता. भगवंतानं मान्य केलं आणि भगवंतानं जामवंतजींची मुलगी म्हणजे जामवंती हिच्यासोबत विवाह केला. हा भगवंताचा दुसरा विवाह झाला. पुढे तो मणी भगवंतानं घेतला आणि सत्राजीला परत दिला. सत्राजी आनंदित झाला पण दुःख वाटलं. आपण भगवंतावरती उगाच आरोप धरला, आपण उगाच भगवंताला दोष दिले म्हणून सत्राजी नाराज झालेला होता. वाईट वाटत होतं मनाचं. या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी सत्राजिताने ठरवलं आपली मुलगी सत्यभामा. सत्यभामा म्हणजे अगदी सुंदर, विश्व सुंदरी तिला म्हणतात. खूप सुंदर आहे. लावण्याचा पुतळा म्हटलं जातं. अगदी मदनाच्या पुतळ्याला लागेल एवढं सौंदर्य तिला प्राप्त झालं. ती मुलगी सत्यभामा. ठरवलं आता इथं लग्न आपण भगवंताशी लावून देऊ. भगवंताला आपली मुलगी आपण देऊ म्हणजे या पापाचं प्रायश्चित्त मला भेटेल. काहीतरी पूर्ण केल्यासारखं मला वाटेल. म्हणून भगवंताने सांगितलं. भगवंत देवापाशी जातात आणि म्हणतात, तो सत्राजित देवा भगवंतापाशी जातो आणि सांगतो, देवा ही माझी मुलगी सत्यभामा, तुम्ही हिला बरा. ही मुलगी मी तुम्हाला समर्पित करत आहे. तिच्यासोबत तुम्ही विवाह करा. सत्यभामा सत्राजिताचं ऐकलं भगवंतानं आणि मान्य केलं आणि सत्यभामासोबत तिसऱ्यांदा विवाह केला. असं करता करता भगवंताचे 8 विवाह, मुख्य 8 विवाह झालेले आहेत. भगवंताला 16,108 बायका आहेत. त्यानंतर 16,100 बायकांची कथा सांगितली जाते. 8 विवाह वेगवेगळे झालेले आहेत आणि 16,100 विवाह एकदाच झालेले आहेत. 16,100 बायकांसोबत एकदाच लग्न झाले. त्याची कथा खूप सुंदर आहे. भौमासूर नावाचा एक राक्षस होता. त्याला नरकासूर सुद्धा म्हणतात. दोन नाव आहेत त्याला, भौमासूर आणि नरकासूर. तो राक्षस महाबलशाली होता, महादृष्ट होता. इतका दृष्ट होता त्याने सर्व विश्वामध्ये, सर्व लोकांमध्ये त्याने भीती निर्माण केली होती. विश्वनाश करण्याची त्याची इच्छा होती. त्याला कित्येक लोकांना परेशान त्याने करून सोडलं होतं. त्याने एक संकल्प केलेला होता. त्याने ठरवलं होतं मी 100 मुलींसोबत लग्न करणार. 1,00,000 मुलींसोबत विवाह करण्याची इच्छा त्याची होती. पण माझं सांगणे कोणत्याच पुरुषांना अशी इच्छा मनामध्ये ठेवायची नाही. तुकाराम महाराजांनी सांगितले, एक पुरुषा 2 नारी पाप होते. ही इच्छा वाईट आहे. कोणत्याही पुरुषाने अनेक मुलींसोबत लग्न करायचं ठरवायचं नाही. आता तर तसं राहिलं नाही. आता मुलीच भेटायला पण तरी सुद्धा त्या काळामध्ये नरकासुराने ठरवलेलं की मी लग्न करेन, 1,00,000 मुलींसोबत मी लग्न करणार. पण आणायचे कुठून 1,00,000 मुली? त्यांना अनेक राज्यांवरती स्वारी घालावी, अनेक राजकुमारींचं हरण करावं, अनेक राज्यातील मुलींचं हरण करावं, गोरगरिबांच्या सुंदर मुलींना लुटून आणावं. काम सुरू केलं. असं करता करता त्याच्या बंदी खाण्यामध्ये 16,100 मुली आल्या. 16,100 मुली त्याच्या बंदी खाण्यामध्ये कैद झाल्या. त्या अर्थ आपल्याला भगवंताचा धावा करू लागल्या. येता येता ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते त्या त्या वेळेस भगवंत येत असतो. धर्मरत्न भयावतार धर्मरत्न भयावतार